हॅलो 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 जरांगेंची ही आझाद मैदानातली फ्रेम आम्ही अशासाठी तुम्हाला दाखवतोय, काही क्षणामध्ये ते बोलतील. त्यांना मुंबई पोलिसांची नोटीस गेलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत कोर्टात काल काय घडलं हे सुद्धा गेलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण मराठा आंदोलकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या बघूयात. मनोज दादांनी सांगितलं आझाद मैदान खाली करा, आम्ही जरूर खाली करू. मनोज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही मराठा बांधव पूर्ण आझाद मैदान खाली करू. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान खाली करणार नाही. तमाम धाराशिवकरांना माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आपण जे आला आहोत आपल्या लेकरांचं चांगलं करण्यासाठी, ते आपला हक्क आहे आणि आपल्याला आरक्षण. पोलिसांनी नोटीस दिली आहे की नियमांचं पालन झालं नाही, आता परवानगी नाही, आझाद मैदान खाली करा वगैरे अशा स्वरूपाची नोटीस दिली आहे. ते बघा, आम्ही आज नाही तर 22 वर्षापासून दौडत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे नियम पाळून 22 वर्षापासून आंदोलन करतो. आज नवीन करत नाही. गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो. आम्ही ते तपासता का तुम्ही? हात डोळा करू नका. आपण लोकशाही आणि कायद्याचा, मान्य न्यायदेवतेचा, न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम करत. आम्ही आज पण करत नाही. मान्य न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना आशा आहे. न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी, आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करा. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्यायमंदिर असतं. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं, कायद्याचं, नियमाचं उल्लंघन केले नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या तिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे?
दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारनं किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, कधी फडणवीसांना नाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच, या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागतिक जागेवर अभियान घेऊन जागतिक जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचं. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत. ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीनं करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, हे दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळ्या अभ्यासक देणं गरजेचं आहे. हे दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला दिलं, आम्ही देत नसतो. मराठीची अवलाद आहे आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाडला तरी पोलीस जेलात नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू.
पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देता. ती सल, ती झालेला जिव्हारी वाद तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ठेवायचा आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात येत आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण, तुमच्या लोकांना, नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे, हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून दिली, मुंबईतून हाकून दिली, या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. राहिला आता माझा विषय. मेलं तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय होईल ते होईल. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ती मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्तर इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला, रात्री पण शेवटच सांगितलं, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. पुढं लावू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा. मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं. येड्यावरी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा. पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस्तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पौराणिक पालन करावं, जसं रात्री केलं तसं.
न्याय देवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारे न्याय देवता आहे. न्याय देवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्याय देवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसायचं काम न्याय देवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्याय देवता होईल. न्याय देवता आपल्यावर अन्याय करणार नाही. तुम्ही म्हणताय की सगळं नियमानुसार करताय, पण या नोटिसीमध्ये सगळ्या नियमाचं उल्लंघन केलंय असं दाखवण्यात आलंय. आता तुमची वकिलांची चर्चा पण झाली आणि वकिलांचं एक म्हणणं होतं की हे तुम्ही सगळं सांगताय, पण आमची बाजू जी आहे त्याचा विचार करत नाही आणि त्याच्यावर चर्चा का होत. नेमकं या नोटिसीनंतर ही नोटीस नियमांचं उल्लंघन झालं ना तर आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काय आहे, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय आहे त्यापेक्षा काय असते. तर आता दुसरा प्रश्न असा आहे, अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं तिने उल्लंघन केलं. तिथं 5,000 लोक आहेत. तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत, मग आता पुढे थांबते. 500 किलोमीटरहून इथं आले, त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा. थांबते मैदानाच्या मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5,000 लोक आहेत. कोणतं उल्लंघन केलं. रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं. असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये. न्याय देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्याय देवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठेही डाव खेळायला लागला, खोटारा डाव खेळायला लागला. न्याय देवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागते. आम्ही काहीच करीत नाही. दुसरं असं की हैदराबाद गॅजेटची जी तुमची मागणी आहे तर ती लागू करण्यासंदर्भामध्ये सध्या सरकारी पातळीवरती चर्चा सुरू आहे. हा सगळा जो प्रस्ताव आहे तो तुमच्याकडे येण्यासाठी किंवा उपोषण सोडवण्यासाठी तुमच्याकडून अंतिम तोडगा काय असणार आहे. शिंदे समितीला चर्चेसाठी आज तुमचं दार उघडं असणार आहे का, ह्याच्यावर काय होणार. काय शिंदे समिती तुम्हाला संवाद साधण्यासाठी येण्यासाठी आपली चर्चेची तयारी, दारं उघडे आहेत का. आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही का नाही म्हणतो, पण हैदराबाद नाही. हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ती असं म्हणले मला इथे शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे. थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासाचं राहिलं म्हणलं ठीक आहे, पटलं की. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो. मग काय आता मुद्दा असा आहे की हैदराबाद आणि सातारा औंध या संस्थांच्या आधारावर नवा GR काढण्याचं सरकार तयारीमध्ये आहे. आज कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकतो असं सांगितलं जात आहे की कॅबिनेटच्या अगोदर एक मंत्रिमंडळाच्या 2 मंत्री तिथे येतील आणि चर्चा करतील. माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री या नाही तर 2 आहे, किती या. आम्ही चर्चा तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, ते नाही तर आम्हाला आरक्षणाशी देण्यात नाही. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणे थोडा अभ्यास राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं.
राहिला असेल तर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटला पुढं तितकं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटी आहे आणि सातारा संस्थांचं गॅजेटी आहे, याची अंमलबजावणी करा. तुम्हाला हातात काय अभ्यास झालाय का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेट. मी ते ऐकत नाही एकंदरी दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला माघारी येतो म्हणजे आले होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागं राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्यास्यपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्लीज घेऊन सांगायला, तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागली खो द्यायचं. काल कोर्टाचा जो निर्णय झाला, सरसकटची मागणी मागे पडेल ना 2 गॅजेट. तुम्हाला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण तो व्यक्तिगत हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावं. एकदाच जर उंजळवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नड्यात उतरत आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उठणार नाही, पिढ्यांना पार त्याला पूरक आन्सर देतो, परत दमाने देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागल, खाली मान घालावं लागेल असं वापरू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती, शांत राहा. एक प्रश्न आता असा आहे की काल जो कोर्टाचा निर्णय आला की बाहेरून मुंबईला येणारे जे लोक आहेत, आता मोठ्या प्रमाणात मुंबईला येण्यासाठी आंदोलक सुरू झालेले आहेत, मात्र त्यांना कालच्या निर्णयात वेशीवरतीच येणारे आंदोलक अडवा असा निर्णय कोर्टाने दिला, तर आता तिथं संघर्ष होण्याचे. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही कोणते मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणा मार्गाने ती मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबई तर हे आहेत काही मराठीचे आहेत, काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस अंतवर्णी जगत गेले. इतके दिवस उपोषण, मला तुमच्या संघ बोलायचं असलं का आणि पाणी प्यावं लागतं म्हणून बोलावं लागतं. तुम्हाला एक खोटं बोलायची मला गरज नाही. नवी पत्रकार बांधव यंदा ठीक आहे, खोटं बोलायचं. तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं. मराठी या मुंबईत येणार कोणी त्यांना मिळू शकत नाही. आणि 2.5 दिवस तरी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊन आणखीला त्यांच्याविषयी आमच्या मनात कठोरता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागणीची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. धन्यवाद.